मी मारुती उईके. मी माझं वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर तालुका म्हणून त्या गावचा मी रहिवासी आहे आणि गेल्या 1993 पासून मी एका NGOमध्ये मासा कन्नमवारजी मुख्यमंत्री होते त्यांच्या संस्थेमध्ये मी कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून कारंजा तालुक्यामध्ये जंगलाचा एरिया जो कारंजा आर्वी आष्टी त्या संस्थेमध्ये मी 93 ते 2007 पर्यंत मी काम केलं. त्या संस्थेमध्ये इंडो जर्मन नावाचा वॉटरशेड प्रोजेक्ट जेव्हा 1993-94ला पाणलोट विकास क्षेत्र कार्यक्रम आम्ही 1100 हेक्टरचा त्या एरियामध्ये सुरुवात केली. पाणलोट संपल्यानंतर काटोल तालुक्यात पण आम्ही दुसरा प्रोजेक्ट केला. वर्धा जिल्ह्यातल्या 5 ते 6 प्रोजेक्ट आम्ही वॉटरशेड नाबार्ड सोशल फॉरेस्ट्रीसोबत आम्ही काम केलं. त्यानंतर अन्न सुरक्षा जे म्हणतो आपण फूड फॉर वर्क जो आता मागे शब्द निघाला होता ते पण आम्ही ॲक्टिव्हिटी त्या ग्रामीण भागात आदिवासी भागामध्ये आम्ही तो पण प्रोजेक्ट चालवला. आरोग्याची जी गरज होती ग्रामीण भागात जंगल एरिया होता तर आम्ही आरशेच नावाचा एक प्रोजेक्ट 20 गावामध्ये आम्ही त्या भागामध्ये राबवला आणि हे राबवत असताना आमच्या कन्नमवार आणि परिसरातला जो भाग जो आहे बोर धरण वगैरे आता व्याघ्र प्रकल्प झाला त्या भागातसुद्धा आम्ही वॉटरशेड प्रोजेक्ट पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आम्ही आतापर्यंत 2007 पर्यंत राबवले आणि मग मी तो NGO सोडला कारण प्रोजेक्ट संपल्यानंतर मग काय करायचं, मग स्वतःचं काय आपलं हे जे अनुभव होते माझे गेल्या 93 ते 2007 पर्यंत तर मी एक भारत सरकारच्या एका अभ्यास दौऱ्यासाठी एक महाराष्ट्रातली एक टीम आसाम आणि अरुणाचल प्रदेश इथे 17 लोक महाराष्ट्रातले आणि गोवा रिजनचे 20 दिवसासाठी तिथे माझी निवड झाली आणि वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याचा मतप्रतिनिधी म्हणून मी एक वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याचा प्रतिनिधी क्षेत्रीय प्रचार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून माझी निवड झाली आणि 2008मध्ये गुवाहाटी, तवांग, इटानगर, अरुणाचल प्रदेश, चीन, भूतान बॉर्डरपर्यंत 20 दिवस आम्ही सगळे प्रोजेक्ट बघायसाठी आम्ही काय डेव्हलपमेंट झालं ते प्रोजेक्ट बघून आल्यानंतर त्याच्यावर मला तिकडे खूप बांबूचा वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या बांबू खूप दिसायचा तिकडे अरुणाचल, चीन, भूतान बॉर्डर असं आसामपर्यंत केन आणि छोटे छोटे घरी लोक उद्योग करायचे आणि मी प्रोजेक्टमध्ये काम करत असताना मला याची जास्तीत जास्त बांबूची आवड होती आणि म्हणून मी जास्तीत जास्त तिकडे गेल्यानंतर फॉरेस्टची एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इटानगरला तिथं पण आम्ही व्हिजिट केली आणि त्या भागामध्ये काय काय बांबूच्या ॲक्टिव्हिटी आहे, काय प्रोजेक्ट आहे, कोणत्या कोणत्या बांबूच्या जाती आहेत, तो कोणत्या उपयोगात येते त्याच्यासाठी मी सगळं लिटरेचर रिसर्च इन्स्टिट्यूट शपरी नावाची इटानगरवरून आणि सगळं कलेक्ट करून आल्यानंतर मी 1 वर्ष मला लागलं वर्धा जिल्ह्यामध्ये. मग काय करायचं आपला बांबूचा उद्योग वर्धा जिल्ह्यात एकही नव्हता त्याच्यासाठी मी 1 वर्ष मी अभ्यास केला. फॉरेस्ट डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, रिसर्च इन्स्टिट्यूट फॉरेस्टच्या काय आहे, ॲग्रिकल्चरच्या काय काय त्यांनी योजना राबवल्या, बांबू किती आहे जिल्ह्यामध्ये लागवड कोणत्या कोणत्या जातीच्या, तर मला 1 वर्ष लागलं आणि मग मी EDP स्टुडंट असल्यामुळे याच्यावर मी स्वतःच प्रोजेक्ट बनवलं. पहिले 2008मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन म्हणून त्याची सुरुवात झाली. मग माझा परिचय नव्हता सामाजिक वनीकरणसोबत. मग पवारसाहेब म्हणून एक DFO नावाचे आले होते त्यांच्याशी मी एक रॅली होती यांची हरीश सेनाची म्हणून झेंडा घेऊन चालले होते. मी त्याच्यात मग सहभागी झालो. मग परिचय झाला साहेबांशी. मग मी एक दिवस गेलो ऑफिसला त्यांची चर्चा झाली आणि मग बांबूच्या संदर्भात राष्ट्रीय बांबू मिशन हा भारत सरकारचा एक कार्यक्रम होता त्याच्यासोबत मग सामाजिक वनीकरण डिपार्टमेंटसोबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आम्ही अशा कार्यशाळा घ्यायचं त्याच्यात मला मार्गदर्शनासाठी सामाजिक वनीकरण बोलायचे आणि या माध्यमातून
मला मी एक प्रपोजल तयार केलं DICकडे. ते प्रपोजल तयार केलं जास्तीत जास्त पैशाचा. मग मला काय माझ्याकडे रॉ मटेरियल वगैरे सगळं मला ज्ञान होतं. त्याच्यामुळे माझ्याकडे कन्स्ट्रक्शनची एक बिल्डिंग उभी होती हिंदी विद्यापीठाच्या बाजूला. प्रपोजल 2 लाखाचं फक्त मी छोट्या मशिनऱ्या काय लागते रॉ मटेरियल तेवढ्यात मी तो बसवला. आणि तुम्हाला वाटत असेल बँका फायनान्स करत नाही, मदत करत नाही. मला कुठली अडचण झाली नाही. मी प्रपोजल फक्त DICमध्ये सबमिट केलं आणि ते बँकेकडे गेले का बँक ऑफ बडोदाकडे. तिथल्या DICच्या मॅनेजरनी पाठवलं, इन्स्पेक्टरनी वगैरे. आणि फक्त मी माझी तयारी केली ना, मॅनेजरला बोलावलं आणि अधिकाऱ्यांना बोलावलं का उद्घाटनाला साहेब चला, माझं बांबूचं युनिट मी सुरू करत आहे. मी पैसे मागितले नाही त्यांना, कोणालाच नाही मागितले. मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केलं. आणि त्यांच्याकडे मॅनेजरकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं बा आमच्याकडे असं प्रपोजल आलं आहे बांबूचं, चांगलं याच्याला पुढे स्कोप आहे. हे ते मोरे नावाचे साहेब होते. आणि लगेच मला त्यांनी फक्त चर्चा होत नाहीत, मला त्यांनी सँक्शन लेटर दिलं, तुम्ही घेऊन हे DICमध्ये जा. आणि ते सबसिडी वगैरे म्हणतं, मी सबसिडी वगैरे घेतली नव्हती, तशी स्कीम त्यांनी मला सँक्शन केली. आणि उद्घाटनाला आले DFO साहेब पवार साहेब होते आणि उपसंचालक म्हणजे वनीकरण डिपार्टमेंटनी मला खूप सहकार्य केलं. आणि म्हणून मी इथपर्यंत माझ्यासोबत ज्या अडचणी येत होत्या तर सामाजिक वनीकरणनी मला सहकार्य केलं. आणि छोट्या मी मशिनऱ्या आणून माझा उद्योग मी वर्धेला सुरू केला. सुरू केल्यानंतर मला 1-2 वर्ष खूप कठीण गेले. कुठे मार्केटिंग, बांबूला तेवढी लोक, म्हणजे बांबू म्हटलं तर बांबू मग असा निकामी आहे, हे आहे, लोक तोडून टाकायचे. मी आता बांबूच्या काय करतो, मग मी आसामचे काही लोक, आमच्या एमगिरी नावाची इन्स्टिट्यूट आहे वर्धेला, काही आसामचे लोक आले होते तिथे, माझा पण परिचय तिकडे होता. मग ते मी कारागीर बोलवले, 2 कारागीर बोलवले सुरुवातीत आसामचे. आणि माझा उद्योग मी सुरू केला काय याच्यात फर्निचर, गिफ्ट आयटम पहिले जे आता आमचा स्टॉल आहे सामाजिक वनीकरणमध्ये तो सुरू केला. आणि प्रदर्शनी जिथे जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या लेवल प्रदर्शनी राहते तिथे मी सहभाग, वनीकरणचे जे काही कार्यशाळा राहायच्या तिथे माझा स्टॉल राहायचा, सेवाग्राम इकडे तिकडे. आणि 2-3 वर्ष मला कठीण गेले. आता बांबूचं तुम्हाला साहेबांनी सांगितलं का बांबूचं नातं काय, आणि बांबू ह्या निकामी समजल्या जाते. बांबू हे जन्मापासून तर मरणापर्यंत बांबूचं नातं आहे, लक्षात. तर म्हणून मी हा बांबू विशेष निवडून मी माझा बांबूचा उद्योग सुरू केला. आणि दरवर्षी मी ॲग्रोविजनमध्ये माझा स्टॉल वनीकरण डिपार्टमेंटच्या अंतर्गत सहकार्याने इथे येते. आणि आज माझी प्रसिद्धी झाली तर मी आता इम्पोर्ट एक्सपोर्टचं पण कार्यशाळा झाली 6 दिवसाची उद्योग भवनमध्ये, त्याच्यात मी पण भाग घेऊन आता माझं IC कोड जे आहे कस्टमर डिपार्टमेंटचं ते जर माझ्याकडे आलं तर मी फॉरेनमध्ये बांबूच्या ज्या वस्तू तयार केलेल्या आहे, ज्याची मागणी आहे ती मी अमेरिका, बाकी जे स्टेट आहे, देश आहे तिकडे याची बरीचशी डिमांड आहे. आणि बांबूपासून बांबूच्या जे काही गिफ्ट आयटम, क्राफ्ट, ज्वेलरी तयार होतात. आणि फर्निचर हाऊस पण आता तुम्ही बघता तिथे स्टॉल वगैरे लागला. बांबूच्या भरपूर जाती आहे आपल्याकडे, त्या खूप कमी आहे. आणि मला आता 10 मिनिटाची वेळ झाली. बरंचसं काही, हा विषय खूप मोठा आहे. बांबू म्हणजे 10 मिनिटात किंवा 1 तासात संपत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, याच्यात खूप मोठा अभ्यास आहे, याचे सिलेबस आहे. मी ते अभ्यासक्रम पण चालवतो 6 महिन्याचे, 3 महिन्याचे. तर हे 10 मिनिट मला बोलण्याची संधी दिली. आणि ॲग्रोविजनमध्ये मला पहिल्यांदाच याच्यात 3 वर्ष झाले मी येतो. तर ढेरे साहेबांच्या माध्यमातून मला इथे बोलण्याची संधी दिली. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. काही जर मार्गदर्शन किंवा माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही माझा मोबाईल नंबर मी देतो, स्टॉल आहे तिथे येऊन भेटा.